झिरवळ व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। व्हिडिओ प्रकरणी योग्य तो तपास केला जाईल असं देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे हे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील। 30 मार्चला काँग्रेसच्या वतीने शेतकरी संघर्ष यात्राचं आयोजन करण्यात आलंय। सुरतगाव ते तुळजापूर ही पदयात्रा निघणार आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यात्रेमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईतील बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहे। बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येप्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खंडणी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांसह नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे। 1 वर्षापूर्वी विकासक गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली होती। यावेळेस मुलांच्या ड्रगच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गुंतवण्याची भीती दाखवत 10 ते 15 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे आणि या नैराश्यामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे। नवी मुंबईमध्ये 2025ला एका नामांकित बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केलेली होती आणि त्या प्रकरणाला आता वेगळं वळण आलेलं आहे, कारण या प्रकरणामध्ये एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचं समोर आलेलं आहे। गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नीनेच असे आरोप केलेले आहेत की एनसीबीचे जे झोनल डिरेक्टर आहेत आणि नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या संगनमताने कुठेतरी माझ्या पतीने म्हणजे गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि 15 कोटी रुपयाची खंडणीची मागणी त्यांनी केली होती आणि त्याच नैराश्यातून कुठेतरी गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या पत्नी यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते, कारण जनतेचं रक्षण करणारे पोलीस जर भक्षक बनत असतील तर सर्वसामान्य जनतेने जायचं कोणाकडे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात जर पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराची लोकशाही मराठी वारंवार पोलखोल करत आहे। त्यामुळे आणखी एका प्रकरणाची भर पडलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आणखी अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी सखोल चौकशी करून कोणालाही न सोडता ठोस कारवाई ही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे या प्रकरणामध्ये आणखी माहिती देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ चॅनल सुरतसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।